नमस्कार मित्रांनो, मी ठाकरे सर आणि माझ्या चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. ओके, तर चला मित्रांनो, आज आपण बी स्मार्ट ह्या लेसनचं वर्कशॉप बघूया. तत्पूर्वी आपण त्या पाठाचे मार्जिंग क्वेश्चन्स बघूया, कारण की व्हिडिओ लांब होऊ नये म्हणून मी शिकवत असताना त्या पाठाचे मार्जिंग क्वेश्चन्स घेतलेलो नाही. परंतु याच्यानंतर जेव्हा मी पाठ शिकवणार तेव्हा तुम्हाला शिकवतानीच मार्जिंग क्वेश्चन्ससुद्धा आपण घेत जाणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया मार्जिंग क्वेश्चन्सला. तर बघा, ह्या पाठाचं मार्जिंग क्वेश्चन्स आहे. पहिलं क्वेश्चन्स आहे बघा, व्हाय डू सम पीपल फाइंड सेटिंग गोल्स अ चॅलेंज. म्हणजेच काही लोकांना ध्येय निश्चिती करणे आव्हान का वाटते. सम पीपल फाइंड सेटिंग गोल्स अ चॅलेंज. चॅलेंज म्हणजे आव्हान का वाटते. इथं या ठिकाणी आहे, सेटिंग्स गोल मे अपियर इझी आहे ना, बट सम पीपल्स, हाऊ मेनी पीपल्स, फॉर ओनली सम पीपल्स इट इज क्वाईट चॅलेंजिंग. वाय, फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल्स. म्हणजे का वाटते त्यांना, की त्यांना अपयशाची भीती म्हणजे नापास होण्याची भीती असते आहे ना, म्हणून ते ध्येय ठरवत नाही. म्हणजे ध्येयच नसले तर आपण नापास होऊ का नाही. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड टू अकम्प्लिश गोल. म्हणजे इथपर्यंत जर लिहिलं तरी तुमचं उत्तर या ठिकाणी कंप्लीट होईल. ओके, नाव नेक्स्ट. सेकंड क्वेश्चन. या here is a second question. Okay, how does quantifying goals help us. आता क्वांटिफाईंग म्हणजे परिमाण है ना. क्वांटिफाईंग म्हणजे परिणाम, म्हणजे ध्येयाचं, गोल्स म्हणजे ध्येय, म्हणजे ध्येयाचे परिमाण निश्चिती आपणास कशी उपयोगी ठरते. तर ध्येयाची परिमाण निश्चिती आपणास कशी उपयोगी ठरते. तर बघा, इथंच दिलेलं आहे तुमच्या पॅसेजमध्ये, क्वांटिफाइंग गोल्स प्रोवाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल. धिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स. येस, अँड थ्रूआउट द गोल पिरियड इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. देन अगेन, while playing football, one's exact role and position has to be early defined. ओके, इथपर्यंत तुम्ही त्याचं उत्तर लिहू शकता. तुम्ही तुमच्या नोटबुकामध्ये लिहून घेऊ शकता. ठीक आहे. नाव नेक्स्ट. बघा, नेक्स्ट आहे, व्हॉट फॅक्टर इज अनरियल व्हाईल सेटिंग गोल. जे ध्येय निश्चित करत असताना कोणता घटक हा काय असतो, अनरियल असतो, अवास्तववादी म्हणतात है ना याला. कोणता घटक असतो. तर बघा, इथंच आहे अगदी समोर, कोणता घटक अवास्तव असतो. तर हो या हियर. सो expecting to become an expert in a short amount of time. कोणता घटक अवास्तव असतो. एक्सेप्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम, म्हणजे अगदी काही वेळामध्येच आपण एक्सपर्ट बनण्याची अपेक्षा ठेवणे आहे की नाही. आपण काही वेळामध्येच किंवा 1 का 2 दिवसामध्ये आपण एक्सपर्ट बनू का, आहे की नाही. सगळ्या स्किल्स आपण 4 किंवा 5 दिवसामध्ये नाही आपण म्हणजे अचीव करू शकत. सो दिस इज द अनरियल. ही गोष्ट काय आहे, अनरियल. सो यू कॅन राईट द आन्सर दिस वन. ओके, अँड ऑल्सो यू कॅन राईट द एरिया ऑफ एक्सपर्टीज बिल्डिंग एक्सपर्ट टेक्स टाईम. त्याला टाईम लागतो की नाही. आपण कोणतीही जरी कौशल्य आत्मसात करायचं म्हटलं तर त्याला काय लागतो, आपल्याला टाईम लागतो. मग ही गोष्ट आहे, accepting to become an expert in a short amount of time. So this is the unreal. Okay,
This is the unreal. It is the answer. Now next. Okay, here is the next question. To what are efforts towards success compared and why? To what are efforts towards success compared, मग कोणाशी कंपेअर्ड केलेला आहे सक्सेस अँड व्हाय म्हणजे का, तर कोणाशी कंपेअर्ड केलेला आहे त्यांनी, द डार्क. कोणाशी, डार्क. म्हणून आपण लिहू द सक्सेस इज कंपेअर्ड विथ अ डार्क, फाइंडिंग द राइट फुटिंग, preciously mastering the skills and getting to the next place all depend on how we approach and tackle the problem. ओके, सो इथपर्यंत याचं उत्तर लिहायचं आहे तुम्हाला, फाइंडिंगपासून कुठपर्यंत, तर प्रॉब्लेमपर्यंत. ओके, म्हणजे मित्रांनो इंग्रजीमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पॅसेजमध्येच असतात आणि तुम्ही जर या प्रश्नांची उत्तरे पाठ करण्यापेक्षा त्या पॅसेजमध्ये कोणत्या ठिकाणी आहेत हे जर तुम्ही लक्षात घेतले तर तुम्हाला पाठ करायची किंवा जास्त अभ्यास करण्याची गरजही पडणार नाही. फक्त कधी कधी काय होते की त्या उत्तर जसंच्या तसं न लिहिता ते आपल्या शब्दात लिहिण्यासाठी तिथल्या काही सर्वनामामध्ये आपल्याला बदल करावा लागतो. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तुम्हाला एखाद्या नोटबुकात लिहून पाठ करण्याची काही गरज नाही. फक्त त्या प्रश्नाचं उत्तर त्या पॅसेजमध्ये कुठं आहे हे जरी तुम्ही शोधून ठेवले किंवा लक्षात ठेवलं तरी तुमच्या लक्षात राहील. तर चला मित्रांनो, आता आपण बघूया वर्कशॉप. ओके, इंग्लिश वर्कशॉप. तर बघा या ठिकाणी काय म्हणते, कंप्लीट द फॉलोइंग वेब. वेब म्हणजे ही वेब डायग्राम. ठीक आहे, ही काय आहे, ही वेब डायग्राम. वेब म्हणजे वेब डायग्राम with the words associated with the text and the given title. है ना. आता इथे गिवन टायटल दिलेली आहे बघा, कंपोनंट्स ऑफ सक्सेस. आता कंपोनंट्स ऑफ सक्सेस, कंपोनंट्स म्हणजे घटक म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो, घटक. कशाचे, ऑफ सक्सेस, यशाचे घटक आहे ना, यश. आता यशाचे घटक कोणते आहेत आपण पाठामध्ये शिकलेले आहोत, आहे की नाही. कोणकोणते आहेत यशाचे घटक आपण पाठामध्ये शिकलो. जर आपण म्हटलं तर आता आपण इथं लिहू शकतो, आपल्याला लिहायचं आहे. जसं यशाचे घटक म्हटलं तर आपण व्हिजन, काय बघितलं होतं, व्हिजन, ड्रीम, राईट. देन डिझायर, व्हॉट, डिझायर, राईट. देन a sense of originality, right, a sense of originality, right. Then goals, right, goals. Then another one is skill, right, will, right. And then everybody have a talent, natural talent, right, natural talent. Okay, so all these are the components of success. तर तुम्ही अजूनही लिहू शकता, है की नाही. टाइम बाउंड, इट इज ऑल्सो द कंपोनंट्स ऑफ सक्सेस, है ना. रियलिस्टिक, यू कॅन राईट realistic, right. Achievable, yeah, achievable. You can write it here, miserable, yeah? Miserable. You can write specific, you can write specific. So all these are the components of success. All these are the components of success. Okay, so you can write on your notebook all these components. हे झाले यशाचे घटक. components means घटक. okay,
Now next, pick out examples from the text that support each of the following facts. Pick out म्हणजे काढा. एक्झाम्पल्स म्हणजे उदाहरणे. कुठून? फ्रॉम द टेक्स्ट म्हणजे तुमच्या पाठातून. दॅट सपोर्ट ईच ऑफ द फॉलोइंग फॅक्ट्स, की ह्या फॅक्ट्स ज्या खाली फॅक्ट्स आहेत. पहिली फॅक्ट्स आहे गोल शुड बी अचिवेबल. तर ही जी फॅक्ट्स आहे ह्या फॅक्ट्सला सपोर्ट्स करणारं एक्झाम्पल म्हणजे उदाहरण. आता आपल्याला पाठ शिकलं, पाठामध्ये अनेक उदाहरणे दिली आहेत, एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तर यांना सपोर्ट करणारे एक्झाम्पल्स पाठामधून शोधून लिहायचं आहे की नाही. तर पहिलं आहे गोल्स शुड बी अचिवेबल म्हणजे ध्येय हे प्राप्त करण्याजोगे आहे, अचिवेबल आहे की नाही. मग याला सपोर्ट करणारा उदाहरण कोणतं आहे? तर आपल्याला ह्या पाठामध्ये आतमध्ये जावे लागेल आहे की नाही. कोणतं आहे? तर आपलं पाठाच्या आतमध्ये जाऊया. ओके, पाठाच्या आतमध्ये जाऊया. तर हां, ओके, तर ते एक्झाम्पल असेल हे वी कांट बिकम अ प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टर बट वी कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. सो दिस इज द ए. ओके, तर हा हे जे उदाहरण आहे ते त्या स्टेटमेंटला काय करते? सपोर्ट करते. तर हे तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये लिहायचं आहे. ओके, दुसरं आहे बघा, अ टाइम लिमिट शुड बी सेट टू अचीव गोल्स. अ टाइम लिमिट शुड बी सेट अचीव गोल. आता टाईम लिमिट शुड बी सेट अचीव गोल याच्यासाठी आपण बघा आपल्याला जावं लागेल टाईम बाउंडमध्ये जावं लागेल आपल्याला. तिथं आपल्याला हे उदाहरण दिलेलं आहे टाईम बाउंड. ओके, हे इथं आहे की नाही. आता इथं उदाहरण आहे बघा, ही बघा उदाहरण, टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. बरोबर. बट विदाउट कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन इज नेवर बिकम अ reality. It may be exercise, diet and stress free thoughts. Okay, stress free thoughts. तर पूर्ण हे सुद्धा लिहू शकता इथपर्यंत. डेडलाईन पर्यंत लिहावं लागेल तुम्हाला आहे की नाही. तर हे त्याचं उदाहरण आहे. ओके, नाउ नेक्स्ट, a specific field area has to be fixed to achieve goal. has to be achieve goal म्हणजे हे आपल्याला जावं लागेल या स्पेसिफिकमध्ये. कुठं जावं लागेल? स्पेसिफिकमध्ये जाऊ आपण. ओके, मेजरेबल, अचिवेबल, स्पेसिफिक इकडे. हां, राईट, इथं. सो इट्स द example. Okay, it is building a house. What exactly is the capacity required and how long can it stretch? So this is the example, yes, to support that statement, right? Okay, now last one, I think, yeah, a specific field, right? It has to be fixed. No, specific is here. Okay, a good result depend upon the quality and quantity of work put in. A good result depend upon the quality and quantity of work put in. Yes, so this is, I think, yeah, good result depend upon the quality and quantity of work put in. Okay, let's go to the lesson. I think it's yeah, right here.
It's life is something like a trumpet. If we don't put anything in, we can't get anything out. This is the example support to that statement, right? And now last one, a benchmark, right? A benchmark is needed to track progress. A benchmark, yeah. So you know about बेंचमार्क मोजण्याचं साधन म्हणतो आपण ज्याला, आहे ना. तर हा आपल्याला मिळेल मिजरेबलमध्ये. आपल्याला कुठं मिळेल हा? मिजरेबलमध्ये. चला तर मिजरेबल हिअर इज मिजरेबल, या हिअर इज मिजरेबल. हां, हे while playing football, one's exact role and position has to be clearly defined. So this is the example. Okay. Now next, okay. Complete the following sentence. आपल्याला हे सेंटेन्स कंप्लीट. स्मार्ट गोल्स आर म्हणजे स्मार्ट गोल्स आर बघा आपल्या पॅसेजमध्ये दिलेलं आहे. कुठं दिलेलं आहे आपण बघूया. तुम्हाला माहीत आहे स्मार्ट गोल्स आर, या स्मार्ट, हिअर इज द आन्सर ऑफ दॅट. स्मार्ट गोल्स आर मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग that helps people reach success. This is the answer. You can write. It is also SMART stands for specific, measurable, achievable, realistic and time bound. But I think not need to write this one. Only you write from here. Okay. इथपर्यंत जरी लिहिलं तरी तुमचं उत्तर करेक्ट राहील. ओके. नाव नेक्स्ट. Yes. Okay. 2 valuable assets of setting goals are. 2 valuable assets कोणते होते गोल सेटिंग करण्यासाठी? आपण पाठामध्ये शिकलेलो आहोत. चला तर आपण पाठामध्ये जाऊया. 2 valuable assets गोल सेटिंग करण्यासाठी आपल्याला 2 valuable assets कोणते होते हे या दुसऱ्याच पॅसेजमध्ये या हिअर. हां, सेटिंग गोल्ससाठी कोणते 2 व्हॅल्युएबल असेट्स आहेत? अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड स्टेपिंग स्टोन्स टू इल्युमिनेट पाथ. ओके. सो दिस इज द आन्सर. ओके. नाउ नेक्स्ट. या रीड द कोट स्लोगन्स, त्याला कोट म्हणतो आपण, आहे की नाही. मनी, इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. आपण जर काही इफ वी डोंट पुट एनिथिंग, आपण त्याच्यामध्ये जर काही टाकलंच नाही तर आपल्याला काय मिळेल का? नाही, आहे की नाही. ही कोट आहे. सो गेस द मिनिंग, डिस्कस इन पेअर्स अँड फाइंड सिमिलर कोट्स दॅट ब्रिंग इन द सेम मिनिंग. आणि अशाच प्रकारच्या तुम्हाला काही कोट्स तुम्हाला शोधून काढायच्या आहेत. पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. आपण जर काही म्हणजे आपण काही जर मला सांगा तुम्ही चक्कीमध्ये, दळणाच्या चक्कीमध्ये गहूच टाकणार नाही तर इकडे आपल्याला म्हणजे कणिक मिळेल का? पीठ मिळेल का? नाही मिळणार ना. तर तशा प्रकारच्या अर्थाने इथं दुसरंसुद्धा दिलं आहे बघा. यू रीप ॲज यू सॉ. तुम्ही जे पेराल तेच उगवेल, आहे की नाही. इनपुट इज इक्वल टू आउटपुट. म्हणजे जसे तुम्ही टाकाल, जसे आपण कम्प्युटरमध्ये जो डाटा टाकू तोच आपल्याला आउटपुट मिळेल की नाही. म्हणजे जसे कर्म तसेच फळ, कर्म तसेच जैसी करणी वैसी भरणी म्हणतो की नाही. तर यांचं आपण डिस्कशन करायचं आहे तुम्हाला. आणि अशा प्रकारच्या तुम्हाला तुमच्या मतानं काही तुम्हाला कोटेशन्स लिहायचं आहे. आता बघा तुम्ही, आता मी अ मॅन इज ग्रेट, मॅन इज ग्रेट
बाय डीड्स, आहे की नाही, बाय डीड्स. म्हणजे माणूस कशानं मोठा होतो, कर्मानं, नॉट बाय बर्थ. नॉट बाय म्हणजे माणूस हा कशाने मोठा होतो, आपल्या कर्मानं. आपल्या जन्मानं मोठा होतो का, नाही. तर आपण माणूस जसं कर्म करेल, आहे की नाही, म्हणजे जन्मानं कधीच माणूस मोठा होत नाही, तर तो आपल्या कर्मानं मोठा होतो. दुसरं जर आपण म्हटलं तर नो पेन नो गेन, आहे की नाही, नो पेन नो गेन, आहे ना. नो पेन नो गेन. तुम्ही जर कष्टच करणार नाही, आहे की नाही, कष्टाशिवाय फळ नाही, असं म्हणतो त्याला आपण मराठीत. काय, कष्टाशिवाय फळ नाही. पुन्हा फॉर्च्यून फेवर द ब्रेव, आहे की नाही, फॉर्च्यून फेवर द ब्रेव. म्हणजे नशीब हे कोणाची साथ देतो, कोणाची साथ, आपण त्याला म्हणतो ना हिंदीमध्ये, किस्मत बहादुरों का ही साथ देती है ना. किस्मत किसका साथ देती है, बहादुरों का, है ना. तर ह्या झाल्या म्हणी. अशा प्रकारे मग त्यानंतर ड्राफ्टिंग स्पीच आहे. स्पीच रायटिंग स्किल आहे, आणि हे रायटिंग स्किल यामध्ये तुम्हाला मी समजावू देऊ शकत नाही, त्याच्यासाठी खूप वेळ लागतो. तर हे रायटिंग स्किल आहे मित्रांनो, हे तुम्हाला इथं स्पीच बनवायची आहे. ओके, सो सी यू नेक्स्ट व्हिडिओ. तर मी तुम्हाला ह्या पाठाचे जे काय म्हणतो आपण, लँग्वेज स्टडी, हे लँग्वेज स्टडी मी तुम्हाला मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये घेऊन येईल. ठीक आहे, तर चला आपण रजा घेऊया. माझं व्हिडिओ जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका. ओके, थँक्यू व्हेरी मच.